नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर मागच्या वेळेला आपण पाहिलं की ब्रह्मवर्ग आणि बहुजन वर्ग यांच्यामध्ये एक प्रकारचा सूक्ष्म संघर्ष समाजामध्ये निर्माण झालेला होता. ब्रह्मवर्ग शिक्षण हे इतरांना मिळू नये यासाठी धडपडत होता आणि त्यांची ती धडपड पाहून बहुजन वर्ग शिक्षण घेण्याबद्दल उदासीन होता. या पार्श्वभूमीवर तत्कालीन राज्यकर्त्यांनी म्हणजेच ब्रिटिश सरकारने झिरपणीचा सिद्धांत स्वीकारला होता. आता हा झिरपणीचा सिद्धांत म्हणजे नेमकं काय? तर काही जरी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रह्मवर्गाचा इतर वर्गांना शिक्षण देण्यासाठी विरोध असला तरी त्या काळच्या समाजातही काही ठराविक लोक असे होते की ज्यांना शिक्षण खालच्या वर्गापर्यंत पोहोचवायचं होतं. ब्राह्मण वर्गातलेच काही ठराविक लोक ज्यांना शिक्षण खालच्या वर्गापर्यंत पोहोचवायचं होतं. मग त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर असतील किंवा लोकमान्य टिळक असतील, न्यायमूर्ती रानडे असतील. तर असे काही लोक होते जे ब्राह्मण होते पण तरी देखील त्यांना दलित जातीतील लोकांना शिक्षण द्यायचं होतं. तर अशा लोकांना हाताशी धरून ब्रिटिश सरकारनं ठरवलं की त्यांना शिक्षण द्यायचं आणि ते शिक्षण त्यांनी खालच्या थरातील लोकांपर्यंत पोचवायचं. वरिष्ठ वर्गाला मिळणारे शिक्षण हळूहळू झिरपत खालच्या थरापर्यंत पोहोचेल आणि तळागाळातल्या लोकांना शिक्षणाचा लाभ मिळेल या विचारानं ब्रिटिशांनी हा झिरपणीचा सिद्धांत तयार केला. परंतु झालं असं की या वरिष्ठ वर्गानं हे लोक जे आहेत जे खालच्या जातींपर्यंत शिक्षण द्यायची ज्यांची तयारी आहे या लोकांना हे शिक्षण सगळ्यांना द्यायला त्यांची तयारी नव्हती. काही मुठभरच लोक त्यासाठी तयार होते, बाकीचे लोक त्यासाठी तयार नव्हते. आणि त्यामुळे ब्रिटिशांकडून स्वतः शिक्षण घेऊन किंवा ब्रिटिश इथे भारतामध्ये त्या काळामध्ये ज्या ब्रिटिश संस्था होत्या शिक्षण देणाऱ्या, जी शाळा कॉलेजेस होती त्या संस्थांमधून शिकून आपण शहाणे होऊन इतरांपर्यंत ते शिक्षण पोचवायला कोणीही तयार नव्हतं. तर अशा तऱ्हेनं ब्रिटिशांनी झिरपणीचा सिद्धांत निर्माण केला खरा, परंतु वरिष्ठ वर्गानं तो शूद्रातिशूद्रांपर्यंत जाऊ दिलाच नाही. गंगेचं पाणी वरच्यावर त्यांनी अडवून धरलं, शिक्षणाचं गंगेचं पाणी वरच्यावर अडवून धरलं आणि ते झिरपत खाली पोहोचलंच नाही. त्यामुळे ब्रिटिशांचा हा झिरपणीचा सिद्धांत हा व्यर्थ गेला. खरं तर 1880 सालापासून महात्मा फुल्यांनी ब्रिटिश सरकारकडे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे साकडे घालायला सुरुवात केलेली होती. सरकारने 12 वर्षाच्या आतील सर्व मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत द्यावे आणि सक्तीचे करावे असा आग्रह त्यांनी धरलेला होता. परंतु त्यांच्यानंतर जे कोणी समाजसुधारक झाले किंवा विचारवंत झाले त्यांनी असा आग्रह धरला नाही. कारण वरिष्ठ वर्गातील ज्या समस्या होत्या किंवा वरिष्ठ वर्गातील जे काही समाजातील सुधारणा करण्यासारख्या गोष्टी होत्या तिकडं इतर नेत्यांचं लक्ष गेलं. परंतु एखाद दुसरे महात्मा फुले किंवा शाहू महाराज या दलितांच्या शिक्षणासाठी आसुसलेले होते. मागासलेल्या वर्गाची मानसिक गुलामगिरी नाहीशी करण्यासाठी त्यांना किमान प्राथमिक शिक्षण तरी दिले गेले पाहिजे असे महात्मा फुल्यांच्या प्रमाणेच शाहू छत्रपतींचेही ठाम मत होते. समाज बलवान करण्यासाठी आणि समृद्ध बनवण्यासाठी समाजामध्ये उत्तम शेतकरी, उत्तम शिक्षक, उत्तम व्यापारी, उत्तम उद्योगपती आणि उत्तम सैनिक निर्माण झाले पाहिजेत असे त्यांना वाटत होते. आणि त्यासाठी शिक्षणाची गंगा ही खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेच्या दारापर्यंत गेली पाहिजे असे त्यांचे मत होते. शाहू महाराज
हे उच्च शिक्षणाच्या विरोधात नव्हते, पण जिथे समाजातील मागासलेल्या वर्गातील लोकांना प्राथमिक शिक्षणच मिळत नव्हते, तिथे उच्च शिक्षण तर फारच दूरवर होते. तेव्हा समाजातील तळागाळातील लोकांना प्राथमिक शिक्षणाची कोंड्याची भाकरी आधी मिळाली पाहिजे आणि मग निवांत उच्च शिक्षणाच्या पंचपक्वान्नाच्या ताटाचा विचार करता येईल, असे ते म्हणायचे. त्यासाठी पूर्ण देशभर नाही तर नाही, निदान आपल्या राज्यातील प्रजेसाठी तरी आपण काही करू शकतो का, असा गंभीर विचार शाहू महाराजांनी सुरू केला आणि त्या दृष्टीनं एक एक पाऊल उचलायला त्यांनी सुरुवात केली. 1912-13 सालापासून या विषयावर ते गांभीर्याने विचार करत होते. 1917 साली मात्र त्यांनी या संदर्भात निश्चित पाऊल उचलले. 24 जुलै रोजी महाराजांनी जाहीर केले की येत्या गणेश चतुर्थीपासून करवीर इलाख्यामध्ये म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात येत आहे. सर्व प्राथमिक शाळांमधील फी सदर दिवसापासून माफ करण्यात येत आहे. आणि अशा तऱ्हेनं आपल्या निदान पूर्ण देशाची परिस्थिती आपण बदलू शकत नसलो तरी आपल्या करवीर इलाख्याची किंबहुना आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती बदलण्यासाठी तरी आपण प्रयत्नरत असलं पाहिजे, असं शाहू महाराजांना वाटलं आणि त्यांनी त्यासाठी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची एक नियमावली तयार करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी करमरकर, मराठे आणि प्रोफेसर पंडितराव अशा 3 ब्राह्मण शिक्षण तज्ज्ञांची समिती नेमली आणि त्यांना हे सक्तीचं प्राथमिक शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचेल आणि त्यासाठी काय योग्य उपक्रम हाती घेतला पाहिजे त्याची विचारणा त्यांच्याकडे केली. 21 सप्टेंबर 1917 रोजी या 3 ब्राह्मण शिक्षण तज्ज्ञांच्या समितीने एक नियमावली तयार केली आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जाहीर केला. या नियमावलीवर आधारित असा सक्तीच्या शिक्षणाचा कायदा शाहू महाराजांनी खास जाहीरनामा काढून प्रसिद्ध केला. या कायद्यानुसार शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठवण्याची आईबापांवर सक्ती करण्यात आली. जर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले नाही तर त्यांना प्रत्येकी 1 रुपया दर महिना दंड करण्यात येईल, अशी दवंडी पेटवण्यात आली. खुद्द शाहू महाराजांनी या कायद्याची अंमलबजावणी आपल्या प्रांतामध्ये कसोशीने होते आहे की नाही हे पाहण्यास सुरुवात केली. साधारणपणे 500 ते 1000 लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात प्राथमिक शाळा सुरू केली गेली. सुरुवातीस ज्या गावांमध्ये शाळा भरवण्यासाठी इमारती नव्हत्या तिथे चावडी, देवळं, धर्मशाळा अशा ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या. जिथं अशा इमारती मिळाल्या नाहीत तिथं एखादं मंदिर असणं आवश्यक वाटलं, तिथं देवस्थान बांधलं आणि त्या मंदिराच्या एका सोप्यात शाळा आणि दुसऱ्या सोप्यात गावचावडी ही बांधून दिली. काही ठिकाणी शाळांसाठी म्हणूनच खास इमारती बांधण्यात आल्या. तर अशा तऱ्हेनं कोल्हापूर संस्थानामध्ये एका वर्षभरात 96 नवीन शाळा सुरू झाल्या. सुरुवातीच्या काळामध्ये शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणावर 1 लाख रुपये खर्च केले. पुढे ही रक्कम 3 लाखांवर गेली. त्या काळामध्ये ही रक्कम फार मोठी होती, कारण त्या काळच्या शिक्षकांचा पगारच केवळ 12 रुपये होता. मात्र अशी तरतूद त्या काळामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व सिंध किंवा मुंबई अशा इलाख्यांमध्येही केली गेली नव्हती, जी शाहू महाराजांनी केली. आणि म्हणूनच शाहू महाराजांचं नाव हिंदुस्थानच्या
शैक्षणिक इतिहासात अत्यंत आदरानं घेतलं जातं. किंबहुना हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक अपूर्व गोष्ट मानली पाहिजे. स्वतः आपल्या खजिन्यातून शाहू महाराजांनी 3 लाखा इतकी प्रचंड मोठी रक्कम, त्या काळातली ती खरोखर फार मोठी रक्कम होती, आणि ही रक्कम त्यांनी शिक्षणावर खर्च केली. खेड्यापाड्यातील लोकांना आपली मुले शाळेत पाठवण्यासाठी तयार करणे आणि जे लोक मुलांना पाठवणार नाहीत त्यांना दंड करणे, दरमहा शाळा तपासणी करून त्याचा रिपोर्ट पाठवणे इत्यादी कामे मामलेदारावर सोपवली गेली. गाव पाटलाने दिवसातून एकदा शाळा तपासणीस जावे आणि हजर असणाऱ्या मुलांचा आकडा व्हिजिट बुकात नमूद करावा अशी सक्ती त्याच्यावर करण्यात आली. असे सर्व दंड करण्यात शाहू महाराजांचा हेतू हाच होता की प्राथमिक शाळांची योजना कागदोपत्री न राहता तिची अंमलबजावणी पूर्ण कार्यक्षमतेने व्हावी. तर अशा तऱ्हेनं शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा सक्तीचा कायदा आपल्या इलाख्यामध्ये राबविलाच आणि मुलांना शाळेत पाठवण्यासाठी मुळात पालकांना उद्युक्त केलं. जर मुलांना पाठवण्यात आलं नाही शाळेत तर पालकांकडून दंड वसूल करायचा हा नियम केला. हा कायदा राबवत असताना महाराजांना खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात आल्या. कारण शेतकऱ्यांना मुलांना शाळेत पाठवण्यापेक्षा आपल्यासोबत कामावर घेऊन जाणं जास्त योग्य वाटत असे. कारण या तरण्या-ताठ्या मुलांचा शेतीच्या कामात हातभार लागत असे. पण महाराजांनी या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक खास सवलत दिली, ती अशी की निदान सकाळी 2 तास किंवा संध्याकाळी 2 तास या मुलांनी शाळेत यावं आणि मधला वेळ शेतीच्या कामात घालवावा. थोडं तरी शिक्षण त्यांना, निदान ज्याला आपण बेसिक एज्युकेशन म्हणतो किंवा प्राथमिक शिक्षण म्हणतो, तेवढं तरी थोडं लिहायला वाचायला तरी या मुलांना यावं असं महाराजांना वाटलं. आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या मुलांना देखील त्यांनी शाळेत येण्याची सक्ती केली. त्याचबरोबर आणखीन एक फार मोठा निर्णय शाहू महाराजांनी घेतला, तो म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये अस्पृश्य मुलांसाठी असणाऱ्या शाळा त्यांनी बंद करून टाकल्या आणि अस्पृश्यांच्या मुलांना स्पृश्यांबरोबर वर्गात बसायला लावले. तेव्हा जातीभेद नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी उचललेलं हे पाऊल अतिशय मोलाचं होतं आणि कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावं, जाती धर्माचा विसर पडावा, एकत्रित बसून सगळ्या जातीच्या मुलांनी शिक्षण घ्यावं, प्राथमिक शिक्षण तर सर्वांना मिळावं, अगदी दलितांपासून शेतकऱ्यांपासून सगळ्यांपर्यंत ते पोचावं, यासाठी महाराजांनी हे सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याचं पाऊल उचललं आणि ते बऱ्यापैकी यशस्वीही ठरलं. धन्यवाद. उरलेला भाग आपण पुढील वेळेस पाहूया.